नमस्कार मंडळी, घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पनीर पराठा बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. यात आपल्याला 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचंय. बेसन पीठ टाकल्यामुळे आपला जो पराठा आहे तो छान क्रिस्पी असा तयार होईल. चवीपुरता मीठ, 1 चमचा ओवा, 1 ते 2 चमचे तीळ, पाव चमचा हळद आणि 1 चमचा तूप टाकून घ्यायचे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर इथे करू शकता. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचंय. हे सगळं छान एकजीव झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याची कणिक मळून घ्यायची. तर हे पहा, अगदी खूप जास्त सैल कणिक मळायची नाही, थोडीशी घट्टच ठेवायची. त्यानंतर पुन्हा याच्यावर पाव चमचा तूप टाकून ही कणिक 5 मिनिटं मी छान मळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय, एवढी घट्ट आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. आपली चपातींची कणिक असते त्यापेक्षा थोडीशी घट्ट ठेवायची. तर इथे पराठ्यासाठीची कणिक मळून झालेली आहे. आता इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलंय आणि ते ह्या पद्धतीने किसून घेतलंय. तुम्ही डायरेक्ट हाताने हे क्रश सुद्धा करू शकतात. पनीर किसून झालेलं आहे. आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडंसं आलं. तर 1 पाव चमचा भरेल एवढं मी आल्याचा किस घेतलाय. अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि त्यासोबत अर्धा चमचा आमचूर पावडर मी इथे टाकून घेतलंय. त्याऐवजी चाट मसालाही तुम्ही टाकू शकता. थोडासा गरम मसाला आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलंय. आणि आता आपल्याला याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात शिमला मिरची, गाजर हे सुद्धा ॲड करू शकतात. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय. पराठ्यांसाठीचं सारण आपलं इथे तयार झालंय. आता आपण याचे पराठे बनवून घेऊ. तर आता पराठा बनवण्यासाठी इथे मी आपण जेवढी पोळी बनवतो त्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. फक्त ह्या पोळीचे पूड बनवायचे नाही. हे पहा, मी याची ही पोळी लाटून घेतलेली आहे. खूप जास्त पातळ लाटायची नाही किंवा खूप जास्त जाडही ठेवायची नाही. आता पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो सॉस हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी सुद्धा चालेल. फक्त एक वेगळी चव येण्यासाठी इथे मी टोमॅटो सॉस पसरून घेतला आहे. आणि त्यानंतर आपण जे पनीरचं सारण बनवून घेतलं होतं ते सारण 3-4 चमचे किंवा आपल्याला आवडत असेल तेवढं जास्त प्रमाणात आपण हे सारण ह्या पोळीवर पसरून घ्यायचं आहे. तर एक मधोमध मी हे थोडंसं सारण पसरून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता सारण पसरून झाल्यानंतर आपली जी पोळी आहे तिला आपल्याला समोस्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे. जसा समोस्याचा आकार असतो त्याप्रमाणे ही पोळी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. तर हे पहा, पोळी इथे छान फोल्ड झालेली आहे. आता थोडंसं पीठ टाकायचं आणि अगदी हलक्या हाताने ह्याच आकारात ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. या पद्धतीने त्रिकोणी आकारातच मी हा पराठा लाटून घेतलेला आहे. आता हा पराठा भाजून घेण्यासाठी मी तवा गरम करत ठेवला होता. तवा गरम झाला की त्याच्यावर थोडंसं तूप सोडायचं. तुपाऐवजी आपण तेल किंवा बटरही वापरू शकतो. त्यानंतर आपण लाटून घेतलेला पराठा या तव्यावरती टाकायचा आणि मध्यम गॅसवरती छान खमंग असा भाजून घ्यायचा. हाय फ्लेमवरती भाजला तर हा पराठा खरपूस होणार नाही, पण मऊ होईल. तर तुम्हाला जर मऊ पराठा हवा असेल तर हाय फ्लेमवरती भाजा, नाहीतर मग मध्यम गॅसवरती हा पराठा छान तूप सोडायचा आणि मग भाजून घ्यायचा आहे. म्हणजे खूप छान खमंग असा हा पराठा तयार होतो. लहान मुलांना डब्यासाठी सुद्धा तुम्ही हा देऊ शकतात किंवा रोजच्या नाश्त्यासाठी सुद्धा असा छान पराठा तुम्ही बनवू शकता. एक पद्धत या पराठ्याची झालेली आहे. आता बघू दुसऱ्या पद्धतीने हा पराठा कसा बनवायचा ते. तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याची छोटी पारी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यात आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते सारण भरायचं आणि जसं आपण पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने हा गोळा बंद करून घ्यायचा. तर हे पहा, कणिक थोडीशी घट्ट असल्यामुळे हा पराठा व्यवस्थित लाटला जातो आणि कुठेही फाटत नाही. तर पराठ्यासाठीचं हे सारण या पुरीमध्ये किंवा या पारीमध्ये भरून झालेलं आहे. आता हे मी छान लाटून घेणार आहे. तर पीठ लावायचं आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा. पराठा लाटताना अजिबात खूप जास्त प्रेस करायचं नाही, नाहीतर मग पराठा फाटण्याची सुद्धा शक्यता असते आणि तो व्यवस्थित फुगतही नाही.
तर त्यामुळे अगदी हलक्या हाताने आणि सगळ्या बाजूनी एकसारखा असा मी हा पराठा लाटून घेते. आता इथे तुम्ही बघू शकतायत आपला पराठा लाटून झालेला आहे आणि असा हा थोडासा जाडसरच ठेवायचा आहे, खूप जास्त पातळ करायचा नाहीये. तर आता पराठा लाटून झालाय, हा पराठा सुद्धा आपण भाजून घेऊ. तव्यावरती ऑलरेडी पराठा भाजला होता त्यामुळे तूप होतं आणि तूप नसेल तर तुम्ही याच्यावरती थोडं तूप सोडून घेऊ शकता. त्यानंतर मध्यम गॅसवरती हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजताना तेल, तूप, बटर तुम्ही आवडत असेल त्याप्रमाणे काहीही यात टाकू शकता. तर हे पहा, मध्यम गॅसवरती मी हा पराठा भाजून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता हा पराठा किती छान फुगलेला आहे. ते अगदी टम्म असा कचोरीसारखा हा पराठा फुगतो. तर मग ह्या पद्धतीने तुम्ही हा पनीर पराठा बनवू शकता. अगदी झटपट तयार होणारी डिश आहे आणि पोटभरीचा असा हा नाश्ता तयार होतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.